गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुम्ही कसे आहात? मजेत आहात ना? तर आता जरा टायमात मी स्कूलची तयारी करणार आहे, तर तुम्हाला मी स्कूलमधून आल्यावर भेटते. तर मम्मीने कांदेपोळी बनवले टिफिनला. हे बघा गाईस, किती जोराचा पाणी आलेला आहे. पूर्ण इथं असं पाणी भरलेलं आहे. खूप जोराचं पाणी आलेलं आहे. गाईस, मी आता स्कूलमधून आलेली आहे. मम्मीने इथे भात बनवले, बोटाचा रस लावले आणि कोलंबीचा रस बनवले. पेन्सिल ड्रॉइंग आहे ही. ड्रॉइंग करत लावले तिने पेन्सिलची. कशी वाटते ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा आई, माझी पेंटिंग तयार झालेली आहे. पेन्सिल पेंटिंग काढलेले आहे. नेचर पेंटिंग. पेंटिंगचं नाव नेचर पेंटिंग आहे. हे बघा पूर्णाची रेडी झालेली आहे. कमेंटमध्ये सांगा कशी पेंटिंग वाटली तुम्हाला. गाईज हे बघा, आम्हाला पप्पांनी पेस्ट्री आणलेली आहे. तुम्ही पण या खायला. पप्पांनी 2 पेस्ट्री आणल्या. बघा, मला 2 पेस्ट्री आणल्या. दीदीचा आणलाच नाही. तर लाईक करा, दीदीची व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ सबस्क्राईब नाही करा तर लवकर करा आणि तुम्हाला न्यू व्हिडिओ बघायला भेटतील. तर दीदीचे चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तेल बाबांनी रेसिपी वाली घेतली. आता अंडी. हा कशी कर इकडे. अंडी टोच्या. समझ रहे हो समझ रहे हो समझ रहे हो. चांगले पाणी भूर टाकायची. पाण्यात मस्त चांगले मस्त मारून टाकी बटाटा. कढीपत्ता, मिरची, अद्रक लसूणचा पेस्ट करायचा. जिरा. लाल बटाटा तेलात मारायला. थोडा मसाला. अंडी टाकली. बटाटा. ग्रेव्ही. पाणी. कोथिंबीर. खोबरा. बाबाची अंडा रेसिपी झालेली आहे. छान वाटली. बघा, चिकन आणलेलं आहे. म्हणजे आपल्या मराठी भाषेत खरवस बोलतो आपण, पण आम्ही आगरी भाषेत त्याला चीक बोलतो. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करा. ते बघा, मी दुसरी ड्रॉइंग केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ड्रॉइंग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, ड्रॉइंग करत घेतलेलं पूर्ण. इथं असा पसारा पाडलाय, कलर विल्लर पाडल्यात.
आणि तुम्हाला ड्रॉइंग कशी वाटली ते पण सांग गाईज. आता आपण करणार आहोत कोथिंबीर वडी. त्यासाठी आपण बघा कोथिंबीर घेतली, अशी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची. मी धुवून घेते आणि मग नंतर तुम्हाला मी दाखवते. गाईज बघा, आता आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि नंतर आपण वाटण बनवलं आहे. त्या वाटणामध्ये सुकं खोबरं भाजलेलं आहे, शेंगदाणे, अद्रक, लसूण, मिरची आणि याची आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. पाणी आपल्याला लागेल तेवढं घ्यायचं आहे. पाण्याचा वापर जास्त करायला नाही लागत आपल्याला, थोडंसं वापरायला लागेल. आणि कॉर्नफ्लॉवर, आगरी मसाला, हा आम्ही घरगुती हा मसाला आहे, आगरी मसाला आमचा. हळद, मीठ चवीपुरतं आपल्याला टाकायला लागतील. जिरं पावडर आणि धना पावडर आणि बेसन. गाईस, आता आपण बनवू कोथिंबीर वडी. आता ही कोथिंबीरमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकूया. हा वाटण पण आपल्याला टाकायचं आहे. वाटण मी टाकते थोड्या वेळाने, कारण की मी मोबाईल पकडले ना, त्याच्यामुळे मला जमत नाही. मसाला टाकूया आपण, आगरी मसाला. हळद टाकूया अर्धा चम्मच. मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे. वाटण आता आपण हे पूर्ण टाकून घेतलेलं आहे याच्यात. आता आपल्याला धना पावडर टाकायची आहे त्याच्यात. आपल्याला त्याच्यात थोडीशी जिरा पावडर पण आपण टाकूया. आणि मग बेसन टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, हे बेसनचं पीठ तर आता आपण टाकूया. बेसन टाकून घेऊया आपण. बेसन टाकलेलं आहे आपण. आता हे मिश्रण पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करते मी. थोडंसं पाणी लागेल आपल्याला, ते पण करून घ्यायचं आपण. मिक्स करून पाणी टाकायचं ना, थोडंसं मिक्स करते आणि मग तुम्हाला पुन्हा भेटते. हे बघा, सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे कोथिंबीर वडीसाठी. आता आपण ताटाला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं. पूर्ण हे तेल सोलायचं आपण पूर्ण ताटाला आणि मग त्याच्या वड्या थापायच्या. गाईज बघा, अशा प्रकारे आपण वड्या थापून घेतलेल्या आहेत. आता आपण या पाण्यावर वाफवून घेऊया. जसे आपण मोदक उकडीचे वाफवतो ना, तसे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. हे बघा, आपण अशा वाफवून घेतलेल्या आहेत. आता हे थंड झाले, आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत. हे बघा गाईज, आपल्या आता वड्या वाफवून झालेल्या आहेत. त्या आपण अशा सुरीने कट करून घेऊया. मोबाईल पकडायला कोणी नाही आहे म्हणून मला एका हाताने नाही कापता येणार. ते ताट पकडायला तर हे बघा जमत नाही असं कापायला. आणि मग मी कापून घेते आणि तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत. बघा किती छान झाल्यात ना वड्या. हे बघा, आता या आपल्याला तेलामध्ये तळायच्या आहेत. गाईस, आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. माझी व्हिडिओ खूप लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. बाय बाय.